नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपला आजचा विषय आहे विज्ञान भाग 1। आज आपण बघणार आहोत प्रकरण दुसरे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। आजच्या नवीन भागात सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च स्वागत। आज आपण बघणार आहोत पुढील मुद्दे: मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी। मेंडेलीवने इसवी सन 1869 ते 1872 या काळात त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये विशिष्ट पद्धतीने वर्गीकृत करण्याचा प्रयत्न केला। मेंडेलीवची आवर्त सारणी हा मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो। मेंडेलीवने ज्या काळी वर्गीकरणास सुरुवात केली त्यावेळेला एकूण 63 मूलद्रव्ये ज्ञात होती। या मूलद्रव्यांची रचना मेंडेलीवने त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली आणि असे करत असताना त्याच्या असे लक्षात आले की समान भौतिक व रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये विशिष्ट अंतराने पुनरावृत्त होतात। मूलद्रव्यांची रचना करताना मेंडेलीवने त्या मूलद्रव्यांची हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साइड संयुगांची रेणुसूत्रे विचारात घेतली आणि त्यांचे भौतिक गुणधर्म म्हणजे त्या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक, घनता हे आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म यांचा विचार केला। तेव्हा त्या सर्वांच्या आधारे मेंडेलीवने त्याचा पुढील नियम मांडला। तो नियम असा आहे: मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात। मेंडेलीवने जी आवर्त सारणी मांडली त्यामध्ये काही उभे स्तंभ आहेत तर काही आडव्या ओळी आहेत। जे उभे स्तंभ आहेत त्यांना गण असे म्हणतात आणि आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात। समोर पडद्यावर तुम्हाला मेंडेलीवची आवर्त सारणी दिसत आहे। यामध्ये उभे स्तंभ म्हणजे गण आणि आडव्या ओळी म्हणजे आवर्ते पण दिसत आहेत। सगळ्यात वरचे जे आवर्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या त्या गणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांच्या ऑक्साइडची रेणुसूत्रे दिसत असतील। म्हणजे आर वर्ग ओ हे पहिल्या गणातील हायड्रोजन, लिथियम यांचे जेव्हा ऑक्साइड्स बनतील तेव्हा त्यांचं रेणुसूत्र या आर वर्ग ओ याच्यावरून ठरतं। किंवा दुसऱ्या गणामध्ये आर ओ असं लिहिले, तिसऱ्या गणामध्ये आर वर्ग ओ घन हे सूत्र आहे। तर ही त्या त्या गणांमधील मूलद्रव्यांची त्यांच्या ऑक्साइडची रेणुसूत्र आहेत। तसेच तुम्हाला चौथ्या गणापासून ते 7व्या गणापर्यंत त्यांच्या हायड्राइडची रेणुसूत्र सुद्धा दिसत असतील। ठीक आहे। आता ही जी रेणुसूत्र आहेत ही रेणुसूत्र त्या काळामध्ये आर वर्ग ओ घन या पद्धतीने दर्शवलेली आहेत। परंतु आता जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ही रेणुसूत्रे R2O, R2O3 किंवा R2O5 याप्रमाणे लिहिली जातात। आता आपण दिमित्री मेंडेलीव या शास्त्रज्ञाचा परिचय करून घेऊयात। दिमित्री मेंडेलीव यांचा काळ 1834 ते 1907 हा होता। ते रशियन केमिस्ट होते आणि सेंट पीटर्सबर्ग या विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची जी रचना आहे या रचनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेला शास्त्रज्ञ म्हणून दिमित्री मेंडेलीव यांचा गौरव केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हे प्रगतिशील आहे याची मेंडेलीवला पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळे आत्तापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध आहे ही माहिती अंतिम नसून त्याच्यात बदल होऊ शकतो अशा विचारातूनच मेंडेलीवने त्याच्या आवर्त सारणीची रचना केली होती। आता आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे काही गुण बघूयात। सगळ्यात पहिला गुण म्हणजे गुणधर्मांप्रमाणे आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून मेंडेलीवने काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त केले। उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरवलेले 14.09 हे वस्तुमान बदलून 9.4 असे केले आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली। त्यानंतर
मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा दुसरा गुण म्हणजे मेंडेलिव्हने काही शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी सुद्धा आपल्या आवर्त सारणीत जागा करून ठेवली होती. त्याच्या आवर्त सारणीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही जागा रिक्त दिसतात. या रिक्त जागा ज्या आहेत त्यापैकी 3 रिक्त जागांमध्ये मेंडेलिव्हने काही अज्ञात मूलद्रव्यांसाठी जागा ठेवली होती आणि त्यांचे भाकीत केले होते. त्या मूलद्रव्यांना आधीच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने सुद्धा अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असे दर्शवले होते. इतकेच नव्हे तर मेंडेलिव्हने त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे देखील भाकीत केले होते. नंतर मग कालानुक्रमे या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम ही नावे ठेवण्यात आली. जर आपण त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळून येतं की मेंडेलिव्हने जी भाकितं केली होती ती भाकितं या नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांशी तंतोतंत जुळतात आणि त्यासंबंधी खालती तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याचा नीट अभ्यास करा. यामध्ये एका ॲल्युमिनियम हे मेंडेलिव्हने भाकीत केलेले मूलद्रव्य आहे की जे नंतर शोध लागल्यानंतर गॅलियम म्हणून संबोधले गेले. आपण त्यांच्या गुणधर्मांची तुलना करूयात. मेंडेलिव्हने सांगितल्याप्रमाणे एका ॲल्युमिनियमचे अणुवस्तुमान 68 असेल तर गॅलिलियम या मूलद्रव्याचे वस्तुमान 69.7 होते. त्यानंतर मेंडेलिव्हने त्याच्या घनतेचे सुद्धा भाकीत केले होते. त्याची घनता 5.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असेल असे त्याचे म्हणणे होते आणि गॅलियमची घनता देखील 5.94 इतकी आहे. त्याच्यानंतर या मूलद्रव्याचा द्रवणांक कमी असेल हे पण त्यांनी सांगितले होते आणि गॅलियमचा द्रवणांक 30.2 अंश सेल्सिअस इतका आहे. त्यानंतर त्याच्या क्लोराईडचे सूत्र पण त्यांनी भाकीत केले होते. त्याच्या ऑक्साईडचे सूत्र देखील त्यांनी भाकीत केले होते आणि हे ऑक्साईड उभयधर्मी ऑक्साईड असेल हे पण त्यांनी सांगितले होते. अशी सर्वच्या सर्व भाकितं त्यावेळेला बरोबर म्हणून सिद्ध झाली. त्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा तिसरा गुण म्हणजे राजवायूंचे स्थान. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या अगदी शेवटी हेलियम, निऑन, अर्गॉन अशा राजवायूंचा शोध लागला. पण हा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने त्याच्या मूळ आवर्त सारणीला धक्काही न लावता एक शून्य गण निर्माण केला आणि त्यामध्ये राजवायू बरोबर बसली. हा शून्य गण म्हणजेच राजवायूंचा गण ज्याच्यामध्ये हेलियम, निऑन, अर्गॉन हे राजवायू असतात. हे तुम्ही शिकलेला आहात. आता आपण तुमच्या पुस्तकातील पान नंबर 19 वरती विचार करा आणि जरा डोके चालवा अशा टायटल खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करूयात. विचार करा मध्ये त्यांनी पहिला प्रश्न असा विचारलाय, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तासहित सांगा. आता इथे एक तक्ताच आपण तयार करूयात. त्या तक्त्यामध्ये आपल्याला 3 कॉलम करायचे, अणुवस्तुमान, गण, आवर्त. तर या ठिकाणी अशा बऱ्याच रिक्त जागा आहेत आणि तिथे त्यांचं अणुवस्तुमान दिलंय. त्यातली पहिली जी आहे ती आहे 44 अणुवस्तुमान असलेली जागा आणि ती कुठे आहे तर तिसरा गण आणि चौथे आवर्त इथे तुम्हाला सापडेल ते. नंतर 72 अणुवस्तुमान असलेला गण आहे चौथा आणि आवर्त आहे 5वे. तर या पद्धतीने तुम्ही आणखीन अशा जागा शोधून काढा आणि हा तक्ता पूर्ण करा. यानंतर दुसरा प्रश्न आहे, काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. अशा संज्ञा कोणत्या तर त्या संज्ञा आहेत YT, DI, CE, ER, LA. या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्ही तुमच्या समोर मेंडेलिव्हची आवर्त सारणी ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला ही उत्तरं सापडतील. आणि तिसरा प्रश्न आहे,
जरा डोके चालवा ह्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलंय, क्लोरीनची 2 समस्थानिकं असतात, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. तर आता या समस्थानिकांमध्ये त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 35 व 37 अशी वेगवेगळी असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्यांना वेगवेगळ्या स्थानांवर ठेवणे योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. तर याचं उत्तर आहे की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची रचना ही अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमानुसार केलेली आहे. त्यामुळे जर एकाच मूलद्रव्याची 2 समस्थानिके असतील तरी त्यांची अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे ती 2 समस्थानिके वेगवेगळ्या स्थानांवर असतील. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत ज्याप्रमाणे गुण होते तसेच त्याच्या काही त्रुटी देखील आहेत. या त्रुटींचा आता आपण अभ्यास करूयात. पहिली त्रुटी आहे कोबाल्ट व निकेल म्हणजे CO आणि Ni या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. यानंतर दुसरी त्रुटी अशी आहे, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिके म्हणजे अशी मूलद्रव्ये ज्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात तर त्यांची अणुवस्तुमाने भिन्न असतात आणि त्यामुळे अशा मूलद्रव्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत कशा प्रकारे जागा द्यायची हे एक मोठे आव्हान त्यावेळच्या शास्त्रज्ञांसमोर उभे राहिले. त्यानंतर तिसरी त्रुटी अशी आहे, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ ही नियमित दराने होत नाही. म्हणजे समजा आपण कोणतीही 2 जड मूलद्रव्ये ज्यांची अणुवस्तुमाने ही खूप जास्त आहेत अशी आपण निवडली तर त्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये आणखीन किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे त्या काळी मेंडेलिव्हला अवघड झाले. चौथी आहे ती म्हणजे हायड्रोजनचे स्थान. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत हायड्रोजनचे स्थान नक्की करणे जड गेले, कारण हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजे गण 7 मधील मूलद्रव्यांशी साम्य दर्शवतो. याचे कारण हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लोरीन आणि क्लोरीन हे जे हॅलोजन्स आहेत त्यांची रेणुसूत्रे सुद्धा अनुक्रमे F2 आणि Cl2 आहेत. तसेच हायड्रोजन आणि अल्कधातू म्हणजे गण 1 मधील धातू यांचे देखील रासायनिक गुणधर्म सारखे आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन व अल्कधातू यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेली जी संयुगे आहेत त्यांची रेणुसूत्रे सारखीच आहेत आणि त्यामुळे याचा विचार केला तर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात ठेवायची की हॅलोजनांच्या गणात ठेवायची हे देखील ठरवता येत नाही. ही झाली मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. आता आपण पान क्रमांक 20 वरील जरा डोके चालवा यातील प्रश्नांचा अभ्यास करूयात. पहिला प्रश्न आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा. ती मूलद्रव्ये आहेत Na म्हणजे सोडियम, Si सिलिकॉन, Ca कॅल्शियम, C कार्बन, Rb रुबिडियम, P फॉस्फरस, Ba म्हणजे बेरियम, Cl क्लोरीन. तर त्यांची ऑक्साईड्स बघा तिथं दिलेली आहेत, त्या तक्त्याचा नीट अभ्यास करा. नंतर दुसरा प्रश्न आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय असतील. तर त्याचंही उत्तर दिलेलं आहे तक्त्यामध्ये, त्याचा नीट अभ्यास करा. आणि हे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. विद्यार्थ्यांनी आज जो शिकलेला भाग आहे तो पुन्हा एकदा पुस्तकामध्ये व्यवस्थित वाचायचा आहे. याच्या नोट्स आपल्या आपण तयार करा आणि धड्याखालचे प्रश्न सोडवा, धड्यातले प्रश्न सोडवा आणि हा दिलेला होमवर्क देखील सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये करायचा आहे. थँक्यू.